ॲडमिशन प्रोसेस ऑलमोस्ट 5 टप्प्यात होतात. मग ही प्रक्रिया जी आहे, आज ॲडमिशन सुरू झालेत म्हणजे लगेच विद्यार्थ्यांची नोंदणी नाही आहे, मुलाची पाल्याची नोंदणी नाही आहे, तर तुम्हाला हे 5 टप्पे आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे. गोंधळ उडालेला आहे की मोठा बदल खाजगीकरणावरती, म्हणजे प्रायव्हेट स्कूल्सलाच आता ॲडमिशन्सच नाही आहेत, प्रायव्हेट स्कूल बंद होणार आहेत, इंग्लिश मिडियममध्ये बंद झालं, मग आम्हाला तर इंग्लिश मिडियममध्ये शिकवायचं आहे, ZP शाळेमध्ये आम्हाला आमच्या पोराला टाकायचंच नाही आहे. रिलॅक्स, बातम्या आणि वार्तावरती विश्वास नका ठेवू. नमस्कार पालको, दत्ता चौले माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मला कल्पना आहे की सर्व पालक वर्ग हे RTच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहे आणि आज RTच्या वेबसाईटवरती ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाल्याचे नोटिफिकेशन्स आलेले आहेत. नेमकं ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली म्हणजेच मुलाचं ॲडमिशन आता ॲप्लिकेशन भरायचं का, की ॲडमिशन प्रोसेस किती टप्प्यामध्ये होते तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच जे काही नवीन नियम किंवा मोठा बदल RTमध्ये येणाऱ्या वर्षात सरकारने आणलेला आहे त्यामुळे ॲडमिशन प्रोसेसवरती काय परिणाम पडतोय, मग कुठलीच खाजगी शाळा निवडता येत नाही, सरकार बंधन करते की सरकारी शाळा ZP स्कूल अनुदानित स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, आम्हाला तो तिथं प्रवेश घ्यायचा नाही आहे, आमची इच्छुक शाळा 1 किलोमीटरच्या आत आहे परंतु ZP स्कूल तिथं आहे, मग आम्हाला निवडता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा खूप काही गोंधळ झालेला आहे. पालक संभ्रम परिस्थितीमध्ये आहेत की नेमकं ॲडमिशन RTवरती डिपेंड राहायचं का. आता ऑलमोस्ट एप्रिल महिना सुरू होणार आहे, ॲडमिशन्स फुल होत आलेले आहेत आणि सीट्स या वॅकंट राहणार नाही आहेत. मग अशाच वेळेस इकडं RTचे तर नवीन नियम आणि काय काय ऐकायला येते, अजून तरी ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाही आहे, इकडं ॲडमिशन्स क्लोज होत आहे, तर मग नेमकं ॲडमिशन घेऊ की प्रतीक्षा करू की आणखीन काय. तर या सगळ्या प्रश्नाचा जर तुम्हाला गोंधळ झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी मागील 3-4 वर्षापासून सातत्याने RTवरती व्हिडिओज बनवत आलो आहे आणि माझा एक वैयक्तिक अनुभव आहे ज्यामध्ये की 2021मध्ये माझ्या पाल्याचे ॲडमिशन RT थ्रू झालेलं आहे. नेमकं RT प्रोसेस ही खरंच आपली पेशन्स म्हणतात आपण, त्याचे पेशन्सची परीक्षा घेणारी ही प्रोसेस आहे. तुम्हाला माहितीच आहे, जर एखादं घर बांधायचं असेल, लोन करायचं असेल तर किती पेशन्स आपल्याला लागतात, त्याच प्रकारचे पेशन्स जणू काही या RT प्रोसेसमध्ये लागतात. आपल्याला माहीत असतं की दरवर्षी फेब्रुवारीमध्ये फॉर्म निघणार आहेत, परंतु फेब्रुवारीच्या शेवटीच फॉर्म निघतात आणि यावर्षी पण तीच गोष्ट झालेली आहे. ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. ही ॲडमिशन प्रोसेस सुरुवात म्हणजे नेमकं काय, तर ह्या ॲडमिशन प्रोसेस ऑलमोस्ट 5 टप्प्यात होतात. मग ही प्रक्रिया जी आहे, आज ॲडमिशन सुरू झालेत म्हणजे लगेच विद्यार्थ्यांची नोंदणी नाही आहे, मुलाची पाल्याची नोंदणी नाही आहे, तर तुम्हाला हे 5 टप्पे आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे. तर मग आपण बघूया की 5 टप्पे कोणकोणते आहेत. सर्वात पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे शाळेची नोंदणी, म्हणजे शाळा प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवतात की खाजगी शाळा असतील आणि यावर्षीपासूनच अनुदानित आणि ZP शाळा पण या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणार आहेत अशी बातमी आलेली आहे, परंतु काय खरं काय खोटं काहीच माहिती नाही आहे. तर शाळेची नोंदणी ही सुरू झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती की या तारखेपासून म्हणजेच आजची तारीख आहे 23 फेब्रुवारीपासून 11 मार्चपर्यंत ही शाळेची प्रोसेस राहणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा आहे तो म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन. आता आपल्याला माहिती आहे की आता 13 तारखेच्या नंतर जर समजा सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या, वेबसाईटचा प्रॉब्लेम नसेल, शाळेने जर नोंदणी केली असेल सगळ्यात, तर 13 तारखेलाच शाळेची नोंदणी क्लोज होईल आणि 14 तारखेपासून स्टुडंट रजिस्ट्रेशन सुरू होतात. परंतु दरवर्षी मी वैयक्तिक पाहतोय की 1-2 दिवस किंवा आठवडाभर मागं पुढं होतच आहे. तर ह्या टाइम टेबलच्या हिशोबानं 13-14 तारखेला विद्यार्थ्याची नोंदणी होईल, म्हणजे आणखी तुमच्याकडं 20 ते 25 दिवस आहेत. कदाचित ती तारीख वाढूही शकते. हे झाला दुसरा टप्पा, स्टुडंटची नोंदणी. तिसरा टप्पा म्हणजे लॉटरी सिस्टम. लॉटरीची डेट फायनल केली जाते आणि त्या दिवशीच लॉटरी ही काढली जाते आणि लॉटरी काढायला तुम्हाला प्रत्यक्षात कुठं हजर राहायची गरज नाही आहे. संगणक प्रणालीद्वारे लॉटरी काढली जाते. त्या तालुक्याच्या शिक्षण विभागामध्ये ती लॉटरी काढली जाते आणि मग त्यानंतर जी आहे ती सिलेक्टेड लिस्ट लागते. 4थ्या टप्प्यामध्ये सिलेक्टेड लिस्ट किंवा निवड विद्यार्थ्यांची यादी लागते. यादीमध्ये पहिल्याच यादीमध्ये जर नाव असेल तर ठीक आहे, नसेल तर वेटिंगमध्ये असेल तर वेटिंगची यादी लागली जाते. तर 4था टप्पा होता निवड यादी. 5वा आणि अंतिम टप्पा आहे ॲडमिशन फॉर्म्स घेणे. ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी जाऊन त्याचे कागदपत्र जमा करायचे पंचायत समितीला आणि त्याची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन स्लिप भेटते आणि मग ती
ॲडमिशन्स तुम्हाला शाळेत त्या शाळेत तुम्हाला करून घ्यायचे आहेत. आशा करू की लवकरात लवकर विद्यार्थ्यांची ही नोंदणी होईल आणि माझी अशी अपेक्षा आहे की यावर्षी जर डिले झाला असेल या प्रोसेसला रजिस्ट्रेशन सुरू करायला तर लवकरात लवकर पुढच्या प्रक्रिया ही संपवतील आणि मे महिन्यामध्ये काय ती लॉटरी आणि निकाल हा लागणार आहे. मे महिन्यामध्येच निकाल लागेल आणि मेच्या नंतर जूनमध्ये तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायला सुरुवात होईल आणि तुमचं पाल्य हा शाळेत जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो, शिकू शकतो. हा झाला ॲडमिशन प्रक्रियेबद्दलचा माहिती. आता आपण पाहूया की जे काही गोंधळ उडालेला आहे की मोठा बदल खाजगीकरणावरती, म्हणजे प्रायव्हेट स्कूल्सलाच आता ॲडमिशन्सच नाही आहेत, प्रायव्हेट स्कूल बंद होणार आहेत, इंग्रजी मीडियममध्ये बंद झालं, मग आम्हाला तर इंग्लिश मीडियममध्ये शिकवायचं आहे, ZP शाळेमध्ये आम्हाला आमच्या पोराला टाकायचंच नाही आहे. रिलॅक्स, बातम्या आणि वार्तावरती विश्वास नका ठेवू. मान्य आहे एक नोटिफिकेशन आहे, त्या नोटिफिकेशनच्या द्वारे काहीतरी बदल ॲडमिशन प्रोसेसमध्ये जी की सिलेक्शन यादी राहणार आहे त्यामध्ये घडणार आहे. त्या जी काही ती 2 ओळी आहेत त्या ओळीचा अनंत अर्थ काढू शकतो. अनेकांना अनेक अर्थ असतो, माझ्यासाठी वेगळाच अर्थ निघतोय. माझे बरेच कमेंट्स आलेत, सर तुमचं थोडंसं चुकतंय. मान्य करतो मी, माझा अर्थ तो होता, तुम्हाला काहीतरी वेगळा अर्थ समजू शकतो, तुम्हीही बरोबर असू शकता, मीही चुकीचं असू शकतो. परंतु याचं जे काही असणार आहे खरं काय आहे ते आपल्याला ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच स्टुडंट रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतरच लक्षात येणार आहे. त्यामुळं पालकांना माझी विनंती आहे की गोंधळून जाऊ नका. आणि तुम्हाला जर का अशाच प्रकारे तुम्ही माझा इथंपर्यंत व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला हे समजलं आहे तर हे समजून तर तुम्हाला आवश्यक झालं असेल की RTA मधनं ॲडमिशन घेणं इतकं सोपं नाही आहे. तर ते सोपं जर बनवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायला लागेल, एक फ्रीमधलं काम आहे जे तुम्हाला करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. येस, हे इतकंसं काम तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तुम्हाला न घाबरवता, तुम्हाला टेन्शन्स न देता जी काही योग्य माहिती आहे, छोटीशीच असेल, जी काही योग्य माहिती असेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. कारण RTचे फॉर्म्स मी स्वतः पालकांचे भरतो. मला लातूर जिल्ह्याचे फॉर्म्स भरता येतील, लातूर जिल्ह्याच्या बाहेरचे फॉर्म्स भरता येणार नाही. बरेच पॅरेंट्स रिक्वेस्ट करतात की तुम्ही फॉर्म भरून दिला तर बरं होईल. मला आवडेल तुमचा फॉर्म भरण्यासाठी मदत करण्यासाठी, परंतु तुमचे लोकेशन्स मला गुगल मॅप टॅगिंग वगैरे करता येणार नाही. पण डॉक्युमेंट्सच्या बाबतीत, ह्याच्या बाबतीत मी तुम्हाला मदत करू शकतो. आणि कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न विचारा, परंतु प्रत्येक प्रश्न जर सेम असेल तर त्याचं मला उत्तर देता येणार नाही. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब न करता, व्हिडिओ न पाहता जर कमेंट करत असाल तर मी तुम्हाला उत्तर देणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन कसलीच माहिती नवीन बदलाबद्दल झालेली नाही आहे, त्यामुळं रिलॅक्स राहा. तुमची जी इच्छुक शाळा आहे ती तुम्हाला भेटेलच. त्या हिशोबानं जर तुम्हाला भाडेकरार काय करायचं आहे, डॉक्युमेंट्स काय लागतील, जर कोणी नवीन या चॅनलवरती आला असेल आणि तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझे मागील व्हिडिओज पहा, डिटेलमध्ये विश्लेषण दिलेले आहेत. तरी काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आशा करतो की हा प्रवास आपल्याला सुखाचा करायचा आहे, त्यासाठी तुम्ही मला फॉलो नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.